जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस सोलापूर उपविभागात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पडली। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मतदान आणि दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली। मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापूर उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सोलापूर तालुका, मोहोळ, कामती आणि मंद्रुप या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली आपापल्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करून बंदोबस्त ठेवला होता। त्यामध्ये मतदान केंद्रावर पोलीस अंमलदार, सेक्टर पेट्रोलिंगसाठी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसंच अतिसंवेदनशील ठिकाणी पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करून नेमण्यात आलं होतं। तसंच पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सोलापूर तालुका, मोहोळ, कामती आणि मंद्रुप पोलीस ठाण्यात शरीराविषयक आणि मालाविषयक दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस ठाण्याकडील अभिलेख पडताळून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीदरम्यान बंदोबस्ताचं चोख नियोजन केल्यामुळं सोलापूर उपविभागातील पोलीस ठाण्यांतर्गत मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत तसंच सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही।